हरि ओम। ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। ओम जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वरान् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्रीसंयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. या पुರಂಜನ ಉಪಾಖ್ಯಾನ ಕಾಣಿಜತರಿ ಮೈತ್ರಿ ಅಲಗಿ ವಿದುರು ನಿಮ್ಗಿ तरस हे मुनिश्रेष्ठ तुम्ही एद्दोळते प्राचीन बरही रायाले काणी सांगिल जलरी त्या प्राचीन बरही रायाले पुत्र जावन आशिल्ले प्रचेतस रुद्रान उपदेश केलेलो तसल रुद्रगीत्या जप करतर आशिल्ले म्हूण म्हळेलें नमे तांकां कसल जल्मागिरी म्हूण सांगून निमगितना मैत्रेय विदुराले सांगताच काही बापसून आज्ञा केलेले प्रकार प्रचेतस समुद्रा भितर राबून रुद्रगीती जप कोरनो जपयज्ञ तपस्सू सकडी कोरनो समस्त शरीराचे उत्पादक जावन आशिल्ले परमात्माक प्रसन्न करताचे तपस कोरून 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 10,000 वर्ष चमकलेले तांकां कळना त्या वेळाक तो परमात्मो श्रीमन्नारायणो तो तांकां प्रकट जाता कशी गरुडाल वयर बैसून आयला तो पळयतना भारी चंद जावन दिसतरस ताणें आयिल्ले घडीकची सर्व काळोखू धांवडान गेल्ले म्हणल्यार म्हणके जाल्लो तो भारी चंद पितांबर न्हेसून कौस्तुभ हार शंखचक्र गदा पद्म माथ्यार एक रत्न किरीट अशी पुरय घेवन तो आयला ताका कशें तो आयला गरुडाल बैसून म्हळ्यार ताका 8 भुज आशिल्ले 8 अष्टभुजाकारार आयला थंय लक्ष्मी देवी तागेलो ओटो आस तो कसो करता म्हळ्यार ते प्राचेत सांगेल वयरी तो दयेर पळोवन कृपा दृश्टीर पळोवन तो तांकां सांगता हे प्राचेतस तुमकां वर जेवो तुमकां कसलो वर जाय निमगे इत्याक म्हूण म्हळ्यार तुमगेले वयरी परस्पर तुमगेलो तो परस्पर प्रीती आसा आनी तुमी तितली जन एक धर्म पालन करता देखून तुमगेले मध्येन तुल प्रीती सौहार्द म्हाका भारी संतोष दिसतरस प्रति दिसू सांजे वेळाक कोण तुमकां स्मरण करता की त्या वेळार तांकां बाब्बा मांगेल मध्येन तूं तुमगेले मणकेची प्रीती व्हरता आनी समस्त जिवांक गेले विशयान तूं तांकां एक आसक्ती मैत्री सकट जाता सकाळी आनी प्रातकालान तूं कोण एकाग्र चित्तान रुद्रगीत सांगता की तांकां इश्ट जावन आशिल्लें वर आनी शुद्ध ज्ञान हांव दिता म्हूण सांगता तो आनी संतोशान तुमगेले अन्नान सांगेल तुमी आयकल्यांची तशें चावन तुम सर्व लोकांतूय तुमगेली कीर्ती पावता तुमकां एक सुपुत्र जाता तो ब्रह्मदेवाली समान गुण लक्षणान आसता आनी ताका जाल्लेले संतान 3 लोकांतूय भरी जाता म्हूण सांगता आनी तांगेले सांगता की प्राचेतस आलेगी तपोनिश्ट जावन आशिल्ले कंडू महर्शी म्हूण एकलो आशिल्लो तागेले तपस्सी वायट करच्याक इंद्रान प्रमलोचा म्हूण म्हळें अप्सरे पेटयले तांतू एक प्रमलोचाकनी ते कंडू महर्शी एक चेली चेडूं जाल्लें ती प्रमलोचान त्या चेली चेडा तईची सोण स्वर्गा चमकले तेदन तांचे वृक्ष पुराय त्या चेरडाक लालन पोशण केले त्या चेडू बुकेन रडता त्या वेळा चंद्रू ताणें कशें केलें म्हळ्यार त्या चेरडाल तोंडान तूं तागेले बोट दवरली ताणें म्हळ्यार त्या बोटा दुखून अमृत मेळटा आशिल्लें त्या चेरडाक तशी आतां मुगेल आराधनेरी तुमगेले आनस तुमकां संतान पावका म्हळें आज्ञा ताणें दिला तशें जावन तुमी ते कन्या चेडू पळते कोणें चंद्रान पोशिलेले त्या वृक्षान पोशिलेले ते चेल्ली चेडूस पळय तिका बारडिकोन घेवका तुमी
एक धर्मांतू तत्पर जावन तुमगेल स्वभाव धर्म रूप पुरे एक आशिल्ली देखून ती एक बायल तुमगेल पुरो जनाल पत्नी जाता तशें जावन तुमकां ती एक प्रितीर पळयता आनी 10 लाख वर्ष तुम्ही बलशाल जावन आसून समस्त भूलोकांतुले भोग भोगतांची स्वर्ग लोकांतुले भोग भोगतांची मागीर मेगेर भक्तीन तुम्ही परलोकांतनी ह्या लोकां दुखून सर्व भोगा दुखून विरक्त जावन तुम्ही मोक्षा वत्ताची तशी हांगाच तितले काळ परमात्माक तुमगेल सर्व कर्म अर्पण कोरका आनी तुमगेल सर्व काळ मिगेल कथा किर्तनेन तुम्ही आसुकात तेदन तुम्ही गृहस्थाश्रमांत आसल्यार तुमकां ते गृहस्थाश्रम कर्मबंधक जायना म्हूण सांगता कोण महाविष्णू त्या प्राचेत सांग आनी सांगतकय प्रती दिसू मिगेल काणी कोण ऐकत की त्यांनी ब्रह्मवादी जनाले ज्ञानोपदेश ऐकून त्यांनी ते ज्ञान कशी पावताची पळय तशीची म्हाका आराधन करून तुमकांय ज्ञान मेळटा म्हूण सांगून तो प्रचेत सांगता आनी त्या वेळार प्रचेतस परमात्माक नाना रितींनी स्तोत्र करताची ताका संतोष करताची आनी तांणी निमगिताची कसं म्हळ्यार तुगे लागीं कसलेय निमगुच्या ना आमकां त्या म्हळ्यार तुका पळयलेलें आमगेले मनान तूं क्लेश पुरे नाश जाल्ले मात्र न्ही अज्ञान राग द्वेष इत्यादी पुरे आमगेले नाश जाला मनान तूं कसले आत्त कल्मश ना जाला आमकां तशी तूं आमकां दिशिल्लेच एक तुगेले परमानुग्रह देवा तुगेले ताजे पयशी चड कसल निमगुचे आसा जाल्यार एक वर निमकां म्हूण सांगून आमकां मना येता कसं न्ही म्हळ्यार प्रकृतीक अतीत जावन आशिल्ली तुका तुगेल विभूतीकय कसले उणें पडना तशें जावन तुका अनंत परमात्मा म्हणटाची तशीची तुगे लागीं शरणागत जावन आमी आयल्यांची कसले मागचे तुगेल्या म्हूण कळना जाल्यार आमकां एक मागू वस्तू गेल्या कसले म्हळ्यार तूं कितली की वर्ष थंय आमगेलें जीवन हांगस म्हणलां तें आसतना आमी खंयी चुकी करून तुगेल्या तुकून दूर जावच्या नज तशें जावन आमकां हांग आस तितले काळ आमी पक्कनी कसले एक तुगेले मायेन मोहीत जावन कसलकी एक कर्मबंधनांनी पळना अशी तुगेले कितले काळ कितले जन्म आमी हांगा घेवन येताच की तितले काळ थंय तुगेले भक्तांगेले संग आमकां मेळ्ळो इतले मात्र तुगेले आमी मागचे इत्याक म्हळ्यार भगवत भक्ताले संग कोणा मेळटा तांकां स्वर्ग आनी मोक्षाचे मध्यंतूल पुराय कसल चढवणस म्हणून सांगून कळटा आनी मनुष्य भोगचे विशय सांगता म्हणून तशें जावन भगवत भक्ताल ओटो आसले म्हण जाल्यार परमात्माले कथा किर्तनांनी ऐकुच्या मेळ्ळो म्हण जाल्यार ते मनशाक खंयचे मनशाक ते सत्संग मेळ्ळा ताका खंयचेच एक वैर विरोध दुख्ख क्रोध या कसले तागेले मनान तो वर्णान अशी तो निश्काम आनी कर्म करून परमात्माक पावच्या पळयता तशें जावन तसले महात्मांगेल संग आमकां निरंतर हांगस तितले काळ मेळतर सुका म्हूण सांगून तांणी श्रीमन निमिताचे मात्र न्ही ते तुगेले प्रितीचो तो भगवान शंकरू तागेले एक क्षणाचे संगमान समागमान आमकां तुका पळोवची तितली भाग्य मेळ्ळे म्हूण म्हणटना सदा सर्व काळ तुगेले एक अध्ययन सकड करतले तुगेले एक कीर्तन करतले जनाल संग मेळ्ळे म्हूण जाल्यार कितले लायक आमकां तशें जावन केन्नाय आमकां त्या एक संतोष तूं दिवका कसले म्हळ्यार तुगेले भक्तांगेले संग जावची तसले संतोष तूं आमकां दिवका म्हूण सांगून तांणी प्रचेतस त्यांनी ते परमात्माले मागताची मैत्रेयी विदुराले सांगताच की तो परमात्मा संतोष जावन तो तास्त म्हणून अनुग्रह केले आनी ते परमात्मा पळोवन आनी की ते प्रचेतसांक तृप्ती जावनू जायनी आशिल्ले तशें जावन परमात्माक सोडून दिवचें तांकां साध्य ना तांकां कुशीना जाल्यार परमात्मान तागेले परमधामाक वच वेळो जाला नव वच्चुका नव्हता ताणें तशें जावन तो परमधामा चमकलो ताजे नंतर त्या प्रचेतस समुद्रान तुकून भायर येयलीची आनी सगळे भूमंडल भायर येवन पळयतना कसो जाला सगळे भूमंडल भूमंडल जालेले वृक्ष स्वर्गाला थंय वचून पावल्यांची कितले म्हळ्यार सगळे
जगत्य वृक्षानं भोरनू गेला खंय वच्चा खंय जागना एक मनशाक त्या वृक्षा मध्य दुखून वच्चा जागना तेदन तांकां भायर येयले नंतर पांय दवरूं जागना ना तितले वृक्ष वाडून गेला मान्य वयर थंय वाडून गेला ती मिरवून येत्तर थंय वाडून गेला त्या पळोवन तांकां भारी कोप येयले त्या वृक्षा वयर त्या वेळार तांणी कसं करताची ततोग्नी मारुतौरा जन्मन छन्मुखतोरुषा महिम निर्विरुधम कर्तुम संवर्तक इवात्मये तांणी सगळे भूंय आम्ही तरुलते पुरे तुकून निरुद्ध करताची शून्य करताची म्हूण सांगून संकल्प करून प्रळय कालाचे कालाग निरुद्रशी तांगेले तोंडा दुखून प्रचंड वारे आनी अग्नी भायर सोडले ते पुरे वृक्ष लासून घालच्याक शूर जलतय त्या पळयतना ब्रह्मदेव थंय येवन त्या प्राचीन बरहील पुत्र जावन आशिल्ले प्रचेतसांक तांकां तिळवळीक दिताची पुराय तुमी नाश करूं जायना ती सृश्टी म्हूण सांगून तांगेलो कोप शांत करतना त्या वेळाक थंय सल्पवृक्ष मांद्र वरलेंच की तांणी कसं करताची म्हळ्यार ब्रह्मदेवान सांगलें की तुमगेलो आसूं ती वृक्षकन्या आस पळय तिका प्रचेतसांक हाड वारडी कोन्न दिवका तुमी म्हूण म्हणटना त्या मारिशा म्हूण म्हळेलें चिल्लील वटू प्रचेतसांक वारडीक जाता त्या वेळाक सुरवेक महादेवाक तिरस्कार केलेलो तेन्ना तो दक्षान देह त्याग केलेलो न्हू सुर्यपंताचे तो दक्षू आत मारिशा आनी प्रचेतसांक पुत्र जावन जनन जाल्ले तागेले तो दक्षूची चाक्षुष मन्वंतर येतना परमात्माल प्रेरणेन अपास प्रजा सृश्टी ताणें केल्ले ताणें जन्मा येतनाची तागेले तेजसान सर्व जनाल तेजस तांडून घेतला की म्हणलं तितली तेजस्वी आशिल्लो तो आनी कर्म ताण चंद्री तीर्थागेले कर्म तो करता सकुशल जावन आशिल्लो देखून ताका दक्ष म्हणून नांव आयलें ब्रह्मदेव त्या दक्षक प्रजापतीक पुरे अधिपती जावन दक्ष प्रजापती म्हणून ताका पट्ट बांदिले आनी सृश्टीक रक्षण कोरका सृश्टी कोरका म्हूण म्हणलें आदेश ताका दिले त्या वेळाक तो कसं करता मरीची इत्यादी प्रजापतीक पुरजना तांगेले कसं कार्य कोरका म्हूण सांगून नेमक करता कोण दक्ष प्रजापती अशीची 10 लक्ष दिव्य वर्ष म्हणून म्हळ्यार देवांगेले वर्ष म्हणटाची एक चतुर्युगाक एक दिव्य वर्ष म्हणून तशी 10 लक्ष दिव्य वर्ष जावन गेले प्रचेतसांक ज्ञान येतना तेदना तांकां परमात्माले ताणें म्हणलेलें न्हय तुमी कितली की लक्ष वर्ष थंय हांगा आसताची मागीर तुमी म्हाका पावताची म्हणून तशीची तितली लक्ष दिव्य वर्ष जावन वतन प्रचेतसांक परमात्माले ज्ञान येयलें ताका परमात्माल तांकां उतराचे उडगस जाल्ले आनी तांणी मारिशांक चिरडाल लागीं सोण दक्ष प्रजापती लागीं सोण तांणी घरा दुखून भायर पळोवन त्या पश्चिम दिक्का आशिल्ले जाजली महर्षीन सिद्धी पाविल तसले एक समुद्राचे बगले येवन थंय तांणी एक ब्रह्म सत्र करचे संकल्प करून बसलीच काय तांणी ब्रह्मसत्र म्हळ्यार कसं न्ही तांणी परब्रह्मालांतू देहान यज्ञ करचे तांगेले देहान यज्ञ करचे सत्र म्हळ्यार विंगड एक यज्ञाची आवश्यकता ना देहानची तांणी यज्ञ करचे म्हळ्यार तांगेले मन परमात्मालांतू दवरचे शरीर म्हळ्यार ध्यान योगा मुखांतर तांणी यज्ञ केल्ले म्हळ्यार देह यज्ञ करून परमात्माक पावच्याक म्हणून राखून बसली तांणी त्या वेळाक तांकां नारदांगेले वापस दर्शन जाल्लें नारदान येयले पळोवन प्रचेतस नारदाक प्रणाम करताची तांकां सत्कार करताची नारदांक एक बसच्याक आसन दिताची त्या वेळाक प्रचेतस नारदाले निमगिताच की तुमी आमकां महाभाग्य विशेशान वापस तुमगेलें दर्शन आमकां जाल्लें तशी तुमगेले ते लोकसंचार सूर्य देवालय म्हणजे समस्त जीविक ज्ञान प्रकाश अभय सकट दिवचे खातीरच जाला हे नारद परमात्मो विष्णू आनी भगवंत शंकर हांणी आमकां उपदेश केलेले ज्ञान आमी ग्रस्त आश्रमांतू आसक्त जावन आशिल्ले देखून विसरल्या बरी जालें आमकां शंकरान रुद्रगीता उपदेश केलेले परमात्मान आमकां कितलींय वर्ष आमगेलें आयुश्य जातरी वापस म्हाका तुमी पावताची म्हूण सांगून सांगिल्लें जाल्यार तें कसं सांगलां
ते आमकां आमी इतले काळ ग्रहस्थ आश्रम आशिल्ले देखून आमकां विसरून गेल्या वरी तशें एक पंत परमार्थ तत्व तुम्ही सांगताच वे आमगेले आध्यात्म ज्ञान उपास ते एक प्रज्वल जावची तशी तुम्ही करताच वे म्हूण सांगून नारद आले की ते प्रचेतस निमगितना नारद सांगता की ह्या लोकांतू खंयच्या निमती परमात्मू सर्वेश्वरू जावन आशिल्लो सर्वात्म जावन आशिल्लो परमात्माला सेवा जातकी त्या जन्मान तूं केल्लें कर्म त्या शरिराक मेळ्ळेलें आयुश्य तें सफल जाता म्हूण सांगून लेखा तशें जावन तो सांगता भाव दिवची तसलो परमात्मो खंयच्यान आमकां मेळना म्हळ्यार खंयच्या जन्मांत आमकां मेळना तो जन्म व्यर्थ त्या जन्मांत आमकां यज्ञोपवीत संस्कार जावन आसच्या पुरो गायत्री उपदेश जावन आसच्या पुरो यज्ञ दिक्षा असल पुरे कोरून आसच्या पुरो वेदोक्त जावन आमी कसले कर्म कोरून आसच्या पुरोची कस जाल्यार परमात्माले एक ज्ञान मेळना नातील जन्म कसले यज्ञ स्वाध्याय तपोयज्ञ जावो द्रव्य यज्ञ जावो ज्ञान यज्ञ जावो कसल यज्ञ केला रे तो जन्म व्यर्थ म्हणू लेख इत्याक म्हूण म्हळ्यार भक्ती ज्ञान वैराग्य असल कसले एक उपाय मेळना नातले रे त्या जिवांतू त्या जन्मांतू परमात्मा आमकां मेळना म्हूण जाल्यार तसले एक जन्म येवन कसले प्रयोजन नातल्या वरी म्हूण सांगून नारद सांगताचे आणि त्यांनी म्हणताच की समस्त प्राणींतू कोण दय दाखयत की खंयचे कसं मेळटा तांतू तो संतुष्ट जावन आसतकी दयया सर्वभूतेषु संतुष्ट्या येन केन वा सर्वेंद्रियोपशांत्याच तुष्यत्यासु जनार्दन तो कोण ताका मेळ्ळेलो आनी तो यद्रच्छालाभ संतुष्ट म्हणून संतोषार आसतकी समस्त प्राणींतू दय दाखयत की सर्व इंद्रिय विषय उपभोगा विशया दुखून तो थंय शांत करतकी आनी ताजे निमती परमात्मो वग्गी प्रसन्न जाता म्हूण म्हणटरस आनी तो सांगता की सर्व पुत्रेशण म्हळ्यार ईशणत्रय म्हणटाची वित्तेशण दारेशण पुत्रेशण म्हूण असले सर्व ईशण ते पुरे परमात्माल निमती नाश जावन वत देखून सदा सर्व काळ निरंतर ध्यानान तागेले आत्मोद्धार जातरस देखून तो परमात्मो ते ध्यान योगान अंतःकरण शुद्ध जातना ते अंतरंगांतू हृदयांतू परमात्मो येवन बसता तो कसं करता म्हूण म्हळ्यार भक्तांक पराधीन जायना नशी सदा सर्व काळ ताका शरण येवची तशी कोरून तांगेले हृदयाचे जाग्यार दुखून म्हळ्यार हृदय आकाश म्हणटा थंय दुखून वचनान अशें हृदयांतू तो सदा सर्व काळ भक्तांगेले हृदयांतू तो येवन बसता आनी कोण परमात्मोची सर्वस्व म्हूण लेखला की भौतीक श्रीमंतीक नाका परमात्मोची सर्वश्रेष्ठ म्हूण सांगून कोण भक्तू लेखता की त्या भक्तांक तो वग्गी परमात्माक पावची तशी म्हळ्यार मोक्ष पावची तशी तो करता मात्र न्ही कोणाक धनमद सकडे आस तो सांगता कोणाक विद्यामद धनमद कुलमद कर्ममद या पुरे आसून साधू सज्जनांक कोण एक तात्सार करता की तसल एक दुर्बुद्धीच्या अंगेल पूजा परमात्मा केन्ना काही घेना म्हणटरच तो श्रियम अनुचरतीं तदर्थिनश्च द्विपदपतीन् विबुधांश्च यत्पूर्ण न भजति निजभृत्यवर्गतंत्रः कथमुम् उद्विस्रजेत पुमान् कृतज्ञः म्हूण म्हणटना कोण परमात्मोची मेगे प्रितीचो आपता कामो परमात्मो आनंदपूर्ण आशिल्ली देखून तो नित्य निरंतर कोण ताका सेव करता लक्ष्मी देवी जवो ताका सेव करून लक्ष्मीक जवो लक्ष्मी देवीक म्हळ्यार संपत ताका कोण अपेक्षा करना की तो तसल्यांक मात्र परमात्मो घेता कोण संपत ताका अपेक्षा करता तसले रायाक जवो देवतेक जवो तो घेना तशें जावन कोण भक्त कसली अपेक्षा ना नशी परमात्माकची भक्ती करताच की प्रीती करताच की तो तसल भक्तांगेले अधीन जावन आसता तसल परमात्माक
कोणे एक घडी पुणी सोणश्च जायतवे म्हूण सांगून नारद महर्षी प्रचेतसांक उपदेश करताची मात्र नाही त्या प्रचेतसांकनांना रीती रे भगवंताक ಹೊಗಳ್ಸೂನು भगवंताले मस्त लीलाची लीला महत्व सुतसल काणी त्यांनी सांगताची मागीर नारद ब्रह्मलोकाक वताची प्रचेतसे जगत्यांतू आसून सर्व पाप निवारण करची तसले परमात्माल चरित्रा ते महर्षीन सांगिले ऐकून त्या परमात्माल चरणकमल चिंतन करून ते नारदान सांगिल तसल परमात्माल काणी निरंतर ध्यान करून त्यांनी कडेर म्हणताना परमात्माले धाम म्हणे वैकुंठ पावताची त्यांनी अशी नारदांक आणि प्रचेतसांक एक जल्लेले परमात्माल काणी विषय जाऊन एक संभाषण जल्लेले तुका हांव सांगली नवे आतां तूं कसली निमगुच्या आसवे म्हूण सांगून मैत्रेय विदुराक निमगिताची त्या वेळाक शुक महामुनी सांगताच की परीक्षित राया लागी येद्दोळतय तुका हांव स्वयंभुव मनुपुत्राले उतानपादाल वंश सकड सांगले आणि तुका प्रियव्रताल वंश सांगच्यास प्रियव्रत महाराजू नारदाल निमतीचे आत्मतत्वज्ञान पाविलो जाल्यार ताणें ಸ್ವಲ್ಪ काळ ते राज्यभारनी केला मागीर तो सगळे भूंय तागेले पुत्रांक सोण तो परमात्माले चमकला तशी हे राया म्हळ्यार परीक्षित रायाले शुक महामुनी सांगतरस हांगा मैत्रेय महर्षीले तोंडान परमात्माले कितली की पवित्र जावन आशिल्ले अनंत कल्याण गुणान पवित्र जावन आशिल्ले तसले परमात्माल काणयो पुराय आयकून विदुरा भारी संतोष जालो की परमात्माल वयरी मस्त प्रीती भक्ती भाव ताका एक भक्ती भावाचे उद्रेक म्हणटाचे तशें जावन तागेले दोळे दुखून परमात्माले एक कारुण्याचे निमती ताका दोळे दुखून एकदम प्रेमाश्रू परमात्माला वयरची एक आनंदान प्रीतीन आनंद जावन तागेले दोळे दुखून दड 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 उद्दा देंवन तरस हृदयांत केन्नाय परमात्माले चिंतन आसता गेले तो मैत्रेय ऋषींगेले चरणार तागेले मात्ती दवरतकय आनी सांगतकय विदुर हे मैत्रेयानो तुम्ही कितली करुणेरी म्हाका परमात्माल काणी सांगली मिगेल मनान तुवें मस्त अज्ञान आशिल्लें ते अज्ञानाचे अंधकारा दुखून वचून म्हाका उजवाड परमात्माल उजवाड खंय मेळटा पळय थंय थंय तुमी वचून म्हाका पावयल्या बरी जाल्लें म्हूण सांगून विदूर मैत्रेया लेगी सांगील तसल विशय शुक महामुनी परीक्षिताले सांगताची आनी विदूर मैत्रेयांक पांयपूण शांत चित्त जावन तो हस्तिनामतीक बाय सरलो म्हूण सांगून तो शुक महामुनी परीक्षित रायाले सांगताची परमात्माले परम भागवत म्हळ्यार परमात्माक शरण जालेले मस्त भागवत उत्तम जावन आशिल्ले मस्त रायांगेल काणी तूं आयकलो ही यश पुरे रायांगेल पवित्र चरित्र कोण आयकला की तांकां दीर्घ आयुष्य धन कीर्ती क्षेम सद्गती आनी ऐश्वर्य मेळटा म्हूण सांगून शुका महामुनीन सांगले हांगाक चतुर्थ स्कंद भागवताचे परिपूर्ण जाल्ले तशी आनी भागवत महापुराणाचे पंचम स्कंद तंतु प्रियव्रत रयाल चरित्र येता सुरवे अध्यायांतू हे आमी फायचे दिसाक पळया आज सांगील तसले भागवताची काणी परमात्माले तशीच गुरुंगेल चरणारविंदाक समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।